नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2024 चालू घडामोडी याच्यावरील प्रश्नसंच बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. TCA जर तुमचा पेपर घेत असेल तर 2 किंवा 3 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात आणि IBPS जर तुमचा पेपर घेत असेल तर 3 किंवा 4 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. खालीलपैकी कोणत्या न्यायव्यवस्थेला सरन्यायाधीशांनी देशातील पहिली कागदविरहित राज्य न्यायव्यवस्था म्हणून घोषित केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, सिक्कीम राज्य. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. केंद्र सरकारने प्रसार भारतीच्या नव्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, प्रसून जोशी. प्रसून जोशी यांची केंद्र सरकारने प्रसार भारतीच्या नव्या अध्यक्षपदी म्हणून नियुक्ती केली आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. मे 2024 मध्ये केंद्र सरकारकडून RBIच्या नव्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, रोहित जैन. रोहित जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील पहिला ऑक्टोसार उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, भारत. भारत या देशाने प्रक्षेपित केलेला आहे. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 5. 2024च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाने बहुमत मिळवले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, भाजप. भाजप या पक्षाने बहुमत मिळवले आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? ते अरुणाचल प्रदेशातील पहिले व्यक्ती ठरले आहेत. तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, जोराम अनिया. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. PM सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत कोणते राज्य देशातील अव्वल क्रमांकाचे राज्य ठरलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य हे PM सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत देशातील अव्वल क्रमांकाचे राज्य ठरलेले आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. भारताचा पहिला मोती उत्पादन समूह म्हणून कोणत्या ठिकाणाला घोषित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, हजीराबाग. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. EPC शिखर परिषदेत सहभागी होणारा पहिला गैर युरोपीय देश कोणता ठरला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, कॅनडा. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. अमेरिका आणि इतर कोणत्या देशादरम्यान बालिकातन 2024 हा लष्करी सराव आयोजित केला जात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, फिलिपिन्स. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 33 वरून किती वाढवण्यास मंजुरी दिली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, 37. एकूण 37 संख्या ही वाढवण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 12. भारताची पहिली व्यावसायिक सीप्लेन सेवा कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, लक्षद्वीप. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 13. कोणत्या राज्यात राज्यपालाने अधिकाराचा वापर करून विधानसभा विसर्जन केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, पश्चिम बंगाल. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे आणि सध्या खूप चर्चेमध्ये हा होता. प्रश्न क्रमांक 14. सलग 5 ATP मास्टर 1000 विजेतेपद जिंकणारा पहिला खेळाडू कोणता ठरला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, जानिक सिन्नर. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे जानिक सिन्नर.
प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणत्या देशाला जागतिक पोलाद संघटनेने जगातील दुसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश म्हणून घोषित केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी भारत. भारत या देशाला घोषित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणते राज्य सन 2025 मध्ये सर्वाधिक सागरी मत्स्य उत्पादन करणारे भारतीय राज्य ठरले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी तामिळनाडू. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणत्या देशाने हॉर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये प्रोजेक्ट फ्रीडम सुरू केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए अमेरिका. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाला तुम्ही डबल स्टार करून ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 18. पश्चिम बंगालचे पहिले भाजपचे मुख्यमंत्री कोण बनणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी शुभेंदू अधिकारी. शुभेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री बनणार आहेत. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. पहिली आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स IBCA शिखर परिषद 2024 कोठे आयोजित केली जाईल? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. प्रश्न क्रमांक 20. कोणती कंपनी भारताची पहिली स्पेस टेक युनिकॉर्न बनली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी स्कायरूट एरोस्पेस. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 21. कोणत्या राज्य सरकारने कॅराकोल या दुर्मिळ वन्य मांजरांच्या संवर्धनासाठी प्रोजेक्ट कॅराकोल सुरू केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी राजस्थान. राजस्थान या राज्याने हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. प्रश्न क्रमांक 22. 22वी राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप भारतात कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी नवी दिल्ली. भारतामधील नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. प्रश्न क्रमांक 23. जागतिक स्थलांतर अहवाल 2024 नुसार 2024 मध्ये कोणत्या देशाला परकीय चलन मिळाले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए भारत. भारत या देशाला परकीय चलन मिळाले आहे. प्रश्न क्रमांक 24. अंदमान आणि निकोबारमधील कोणत्या बेटाजवळ पाण्याखालील सर्वात मोठा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला होता? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी हॅवलॉक बेट. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. खूप महत्त्वाचा असा प्रश्न. या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणाची CBFC केंद्रीय चित्रपट प्रमाण मंडळच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी शशी शेखर वेमपती. शशी शेखर वेमपती यांची CBFC केंद्रीय चित्रपट प्रमाण मंडळच्या अध्यक्षपदी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.